पाहत आहात .com महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्राचा आवाज तुमच्यासाठी खास। नमस्कार। महाराष्ट्र मंथन या कार्यक्रमामध्ये दररोज आपण महाराष्ट्रातील ज्या विविध घटना घडतात याच्यावर चर्चा करण्यासाठी हा महाराष्ट्र मंथन कार्यक्रम दररोज संध्याकाळी घेत असतो। आजच्या महाराष्ट्र मंथन मध्ये आपल्या सोबत ॲडव्होकेट अमोल सातकर सर आले। सर नमस्कार। आमच्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र मंथन या कार्यक्रमामध्ये आज आपण चर्चा करणार आहोत की कर्जत जामखेड मध्ये आज एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि मृत्यू झाल्यानंतर तिला जो दफन करायचे किंवा तिचा जो अंत्यविधी करायचा त्या अंत्यविधीला सुद्धा जागा मिळाली नाही। सोशल मीडियावर दिवसभर वेगवेगळ्या चर्चा चालू होत आहे। काय वाटतं आज ही घटना बघून आपल्या काय भावना आहेत? खरं तर महाराष्ट्राचं फार मोठं दुर्दैव म्हणावं लागेल। निश्चितपणे अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड तालुक्यात पाटेवाडी गावात एका पारधी समाजाच्या महिलेचा मृत्यू झाला आणि तिच्या त्या मृत्यूदेहाची अंत्यविधी करण्यासाठी कुठं तिला पुरायला किंवा अंत्यविधी करायला जागा मिळत नसेल तर ह्याच्यासारखं दुर्दैव कोणाचं नाही असं मला वाटतं। काय आता ही जी घटना घडते या घटनेमध्ये जरा थोडंसं राजकीय आणि प्रशासकीय ह्या दोन्ही गोष्टी पाहिल्या तर तुम्हाला काय वाटतं की या ठिकाणी राजकीय तिथली परिस्थिती जबाबदार आहे का तिथली प्रशासकीय परिस्थिती जबाबदार आहे? नक्कीच सर, दोन्ही प्रशासन बी तितकंच जबाबदार आहे आणि राजकारण देखील ह्या घटनेमागे घडते असं मला म्हणावंसं वाटतंय। कारण तुम्ही व्हिडिओ जर नीट पाहिला तर तिथं जो एक गावगुंड आहे तो तिथं सरळ सरळ त्या लोकांना तिथं धमकावतोय की तुम्ही इथं अंत्यविधी करायचा नाही। म्हणजे ह्याच्यामध्ये नक्कीच राजकारण होतंय आणि तिथले विद्यमान आमदार कोण आहेत तुम्हाला माहितीत, कर्जत जामखेडचे। पाठीमागं तुम्ही 2-3 दिवसापूर्वी पाहिला असेल एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला। विद्यमान आमदारांनी तिथं जनता दरबार घेतला होता आणि त्या जनता दरबारामध्ये एका व्यक्तीने एका अधिकाऱ्याची तक्रार केली आणि त्या जनतेच्या समोर तिथले विद्यमान आमदार त्या प्रशासकीय अधिकाऱ्याला कशाप्रमाणे बोलत होते, काय त्यांची भाषा होती, खिशातून हात काढ, तू काय गोट्या खेळायला इथं आलाय काय, तो कोणाचा आहे मी तुला बघून घेईल, ही आमदाराची भाषा नाही प्रशासकीय अधिकाऱ्याला बोलण्याची। मग हे आमदार अशा पद्धतीने जनतेसमोर प्रशासकीय अधिकाऱ्याला बोलत असतील तर तसं तुम्ही ग्राउंडला जाऊन काम देखील केलं पाहिजे असं माझं मत आहे। निश्चितपणे प्रशासकीय भूमिका काय या ठिकाणी असावी लागेल? आता प्रशासनाने बघितलं पाहिजे की बाबा कुठल्या गावामध्ये स्मशानभूमी नाहीये, दफनभूमी नाहीये। बघा सर, प्रस्थापित जी लोक असतात त्यांच्याकडे शेती जमीन जुमला असतो, यदा कदाचित त्यांच्या घरामध्ये कोण मयत झालं तर त्यांना अंत्यविधी करण्यासाठी जर कॉमनली किंवा सार्वजनिक स्मशानभूमी नसेल तर ते स्वतःच्या शेतामध्ये घेऊन जात असतील। पण अशी जे समाजामध्ये पिछडा वर्ग आहे ह्यांच्याकडे जमीन जुमला काहीच नाही, त्यांना कुठंतरी सरकारी जागेतच दफन करावं लागेल किंवा अंत्यविधी करावं लागेल। मग जर एखाद्या गावामध्ये सार्वजनिक स्मशानभूमी नसेल तर ते प्रशासनाची जबाबदारी आहे। तसं पाहायला गेलं तर सर आजची घटना ही माणुसकीला काळीबा फासणारी घटना आहे। आज त्या गावगुंडाने खरं पाहिलं तर त्यांना अडवायला नव्हतं पाहिजेत आणि माझं जनतेला देखील आव्हान आहे की जो पिछडा वर्ग आहे त्या वर्गाला जर अशी जागा मिळत नसेल अंत्यविधीसाठी तर मृत्यूनंतर एखाद्या प्रेताची अशी विटंबना नाही झाली पाहिजे। माणूस म्हणून सुद्धा आपण त्याकडे जबाबदारीने पाहिलं पाहिजे किंवा आपलं काहीतरी देणं समाजाविषयी आहे अशा दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे असं मला वाटतं।